गिरीश, साधारण किती वेळापासून दोघांमध्ये बैठक सुरू आहे? या ठिकाणी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थवर आलेले आहेत। मागील 10-15 मिनिटांपासून या ठिकाणी भेट सुरू असल्याची सध्याची माहिती मिळते। शेवटची भेट ही खरं तर गणपतीच्या दर्शनासाठी ठाकरे कुटुंब हे एकत्रित या ठिकाणी आलेलं होतं। मागील काही दिवसांपासून ज्या चर्चा आहेत, दोन ठाकरे बंधू स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी एकत्र येतील, या ज्या चर्चा सुरू होत्या त्यानंतर भेटीगाठी आहेत त्या सध्या वाढत चाललेल्या आहेत। काल आपण बघितलं तर काँग्रेसचे नेते देखील उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी पोहोचलेले होते। महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे यांना घ्यायचं का किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कशा पद्धतीने एकंदरीत गणित असणार आहे, महाविकास आघाडी एकत्रित असणार आहे का, यामध्ये मनसेची भूमिका काय असणार आहे, या सगळ्याबाबत या ठिकाणी चर्चा होत्या त्या सुरू आहेत। काँग्रेसचे नेते देखील भेटून गेले आणि त्यानंतर काँग्रेस या ठिकाणी मनसेला सोबत घेणार का किंवा मनसेबाबतची जी भूमिका काय असणार आहे, काँग्रेसची जी हिंदी भाषिक लोकांबाबतची जी भूमिका, मनसेची जी भूमिका आहे ती काँग्रेसला मान्य आहे का, बऱ्याचशा चर्चा सुरू आहेत। वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत। नेमकं काय काँग्रेस देखील जी मनसेबाबतची, मनसेला एकत्रित घेण्याच्या संदर्भातील काँग्रेसची भूमिका काय असणार आहे याबाबत अजून वरिष्ठ पातळीवरून या ठिकाणी काय निर्णय आलेला आहे तो अद्याप स्पष्ट नाही। त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून काय निर्णय येतो याबाबतची देखील माहिती किंवा त्यासाठी देखील वेटिंग लिस्टवर सध्या काँग्रेस आहे। त्यामुळे अत्यंत महत्त्वाची ही भेट आहे। याशिवाय 2 ऑक्टोबरला जो दसरा मेळावा आहे ठाकरे गटाचा या शिवाजी पार्कवरच होणार आहे। त्यामुळे याबाबतचं देखील काही निमंत्रण देण्यासाठी उद्धव ठाकरे आलेत का याबाबत देखील चर्चेला वाव आहे। त्यामुळे मागील जे काही 2-3 महिन्यापासून आपण बघतोय की सातत्याने ज्या चर्चा होत्या की दोन ठाकरे बंधू या एकत्र येणार आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये एकत्र येणार आहेत, त्याबाबत ही अत्यंत महत्त्वाची भेट म्हणू शकतो। दोन्ही ठाकरे बंधूंच्या या भेटीगाठी मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत चाललेल्या आहेत। राज ठाकरे स्वतः पहिल्यांदाच या ठिकाणी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीवर गेलेले होते। त्यानंतर उद्धव ठाकरे सहकुटुंब गणेशोत्सव निमित्ताने राज ठाकरेंच्या निवासस्थानी आले होते। त्यानंतर आज ही अचानक भेट, त्यामुळे चर्चा सुरू झालेल्या आहेत। अगदी बरोबर गिरीश, 15 दिवसापूर्वी ज्यावेळेला उद्धव ठाकरे हे शिवतीर्थावर गेले होते त्यावेळेला ती कौटुंबिक भेट होती, गणेश दर्शनासाठी ते गेले होते। आज मात्र त्यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत सुद्धा असल्याचं कळतंय। याचाच अर्थ ही राजकीय आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा या भेटीमध्ये होणार आहे। तिकडे मनसेकडून कुठले कुठले नेते राज ठाकरेंसोबत आहेत याबद्दल काय माहिती? या आत नेमकं कोण कोण आहे मनसेचे नेते याबाबत अजून तरी स्पष्टता नाहीये। मात्र काही ज्या पद्धतीने आपण बघितलं की उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत अनिल परब असल्याची माहिती आहे, त्याचनुसार या ठिकाणी मनसेकडून देखील बाळा नांदगावकर असतील, नितीन सरदेसाई हे जे वरिष्ठ नेते आहेत, ज्या युती संदर्भातील चर्चा करण्यासाठी जे वरिष्ठ नेते आहेत ते या सोबत असल्याची माहिती मिळते। कारण महत्वाची आता ही एक प्रक्रिया आहे ती आता सुरू झालेली आहे। थेट उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचणं, सोबत संजय राऊत अनिल परब असणं, अनिल परब आणि संजय राऊत, विशेषतः अनिल परब पालिका मुंबईची सगळी जबाबदारी त्यांच्यावर आहे। त्या अनुषंगाने ही पालिके दृष्टीने ही बैठक आणि त्यामुळे बाळा नांदगावकर जे पुढाकार घेत होते ठाकरे बंधू एकत्र येण्यासाठी, त्यामुळे बाळा नांदगावकर देखील या ठिकाणी असण्याची शक्यता आहे आणि बाबतच्या चर्चा आहेत। त्यामुळे अधिकृतरित्या आतमध्ये मनसेकडून कोण कोण या चर्चेसाठी आहे याबाबतची अद्याप माहिती नाही। परंतु ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांच्या सोबत त्यांचे 2 नेते आहेत त्याचप्रमाणे युती संदर्भातील महत्त्वाची चर्चा करण्यासाठी देखील या ठिकाणी बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई असण्याची शक्यता आहे आणि ते कारण त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलेली होती, ते देखील या ठिकाणी ज्या वरुण सरदेसाई असतील किंवा इतर नेते असतील त्यांच्यासोबत भेटीगाठी घेत होते, चर्चा करत होते। युती संदर्भातील पुढील भूमिका असतील, प्रायमरी चर्चा असतील, प्राथमिक ज्या चर्चा होत होत्या त्यामध्ये हे नेते पुढे होते। त्यामुळे हे देखील या भेटीमध्ये असण्याची शक्यता अद्याप अधिकृतरित्या माहिती आहे ती समोर आलेली आहे। मात्र हे नेते या बैठकीत असल्याची शक्यता आहे। गिरीश, साधारण किती वेळ झालेला आहे या दोघांमध्ये चर्चा सुरू आहे? कारण 15 मिनिटांपेक्षा जास्त कालावधी तर उलटून गेलाय। नक्कीच 15 मिनिटांहून अधिकचा वेळ झालेला आहे आणि या 2 नेत्यांमध्ये ही भेट होते।
आता आपण जर पाहिलं तर जी ठाकरेंच्या कडून जी काही युती संदर्भातील ज्याच्या चर्चा होत्या यामध्ये काही नेत्यांवर देखील जबाबदारी देण्यात आली, विशेष करून मुंबईतील जी जबाबदारी आहे ती काही नेत्यांवर देण्यात आली होती. या नेत्यांमध्ये आपल्या ज्या भाग आहेत, प्रभाग आहेत, त्यामध्ये कशा पद्धतीने जर युती झाल्यावर जागा वाटप कशा पद्धतीने होईल, त्यासाठी काही किती मनसेचा किती प्रभाव आहे, आपला पक्षाचा किती प्रभाव, याबाबतची जबाबदारी, याबाबतची माहिती घेण्यासाठी काही नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली. त्यामध्ये अनिल परब देखील स्वतः होते आणि सातत्याने एक चर्चा होते की अनिल परब जेव्हा या सगळ्या चर्चांमध्ये पुढे येतील त्यावेळी आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.